भारत देश हा कधी राष्ट्र म्हणून उभारू राहू शकतच नाही. भारत देशामध्ये लोकशाही नांदू शकत नाही अशा प्रकारची असलेली टीका आपल्या भारतीय लोकांवर पहिल्यापासून ब्रिटिशांनी केलेली होती. परंतु ह्या टीकेचं जर खरं प्रत्युत्तर असेल तर ते प्रत्युत्तर म्हणजे 75 वर्ष अभिमानाने आणि स्वाभिमानाने आपण कंप्लीट करतोय ते म्हणजे काय तर संविधान स्वीकारून. हो, 26 नोव्हेंबर 1949 ला आपल्या भारत देशासाठी संविधान स्वीकारलं. 26 जानेवारी 1950 ला ह्या संविधानाची अंमलबजावणी झाली आणि संपूर्ण जगाला दाखवून दिलंय की लोकशाही खऱ्या अर्थाने कशी नांदल्या जाते आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीची असलेली पायामुळं ही कशा रोवल्या जाते. अशा ह्या सर्व गोष्टीमध्ये आता 75 वर्ष कंप्लीट होत आहे आणि अमृत महोत्सव आपण तो साजरी करणार आहोत. मग यासाठी घेतलेल्या प्रत्येक जणांनी परिश्रम, मग ते कॉन्स्टिट्यूशनल मेकर असू द्या किंवा फ्रीडम फायटर्स असू द्या, यांचं योगदान हे अमृत तुल्य आहे. ज्यावेळेस आपण बघतो तर आपल्या संविधानाची निर्मिती हे थोडं परिश्रम स्वरूपामध्ये तयार झालेली वस्तुस्थिती आहे. 1946 ला कॅबिनेट मिशन प्लॅन आलं आणि त्या प्लॅननुसार आपल्या भारत देशामध्ये पूर्णतः भारतीयांनी तयार केलेली जर बैठक असेल तर त्या बैठकीला आपण नाव दिलं संविधानाची असलेली सभा. आणि ह्या संविधान सभेमध्ये टोटल पर्सन्स होते 389. आता ह्या 389 पर्सनला आपल्याला निवडून आणायचे होते आणि ही निवडणुका अप्रत्यक्ष स्वरूपातली होती. त्याच्यातले 292 हे ब्रिटिश प्रोव्हिन्सेस मधून येणार होते, 4 हे चीफ प्रोव्हिन्सेस मधून येणार होते आणि उर्वरित जे काही 93 लोक होते तर ते आपले संस्थानिकांच्या माध्यमातून पाठवल्या जाणार होते. म्हणजेच खऱ्या अर्थाने आपली ही लोकशाहीच्या माध्यमातून तयार होणारी संविधान सभा होती की ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने लोकांचं पार्टिसिपेशन असणार होतं. परिणाम स्वरूप इलेक्शन कंडक्ट करण्यात आलं आणि 296 लोकांसाठी इथं इलेक्शन कंडक्ट केलं आणि ते झालंही. सुरुवातीच्या काळामध्ये 93 संस्थानिकांनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं नाही, परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांना आपण सोबत घेतलं. अशा पद्धतीने भारताचं संविधान निर्माण होण्यामध्ये ह्या प्रत्येक व्यक्तीने योगदान दिलेलं आपल्याला दिसून येते. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर डॉक्टर बी आर आंबेडकर सरांच्या मार्गदर्शनाखाली असलेली मसुदा समिती ही सगळ्यात मोठी कार्य करणारी समिती होती. अशा पद्धतीने भारत देशामध्ये हे सुंदर असं संविधान तयार झालं. हे सगळ्यांचं एफर्ट्स होतं आणि सगळ्यांनी मिळून केलेलं जे कार्य होतं ते एक स्वप्नदायी होतं. थँक्यू.